नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक। MA हिस्ट्री, MA इतिहास, कोर्स कोड M60, शैक्षणिक वर्ष 2023-24 प्रथम वर्ष, NEP 2020 पॅटर्न सेकंड सेमिस्टर मे 2024 एक्झामिनेशनकरिता ऑनलाईन होम असाइनमेंट क्वेश्चन्स आन्सर्स, होम असाइनमेंटचे क्वेश्चनचे आन्सर्स आपण व्हिडिओमध्ये पाहत आहोत। आतापर्यंत आपण MA हिस्ट्री, MA इतिहासची 5 पेपर असतात सेकंड सेमिस्टरला। होम असाइनमेंट लिहायचे 5 पेपर असतात, तर त्या 5 पैकी 3 पेपरचे होम असाइनमेंटचे क्वेश्चनचे आन्सरचे व्हिडिओ बनवलेले आहेत। कोणकोणते? पेपर 1, पेपर 2, पेपर 3। पेपर 1 होता HIS 521, पुन्हा HIS 522, पुन्हा HIS 523। HIS 521 परवा दिवशी बनवला आणि HIS 522 आणि 523 काल बनवली, तर तुम्ही परवा दिवशी कालच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। तसेच आपल्या चॅनलवर आपण एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। त्या प्लेलिस्टमध्ये MA हिस्ट्री, M60, होम असाइनमेंट क्वेश्चन्स आन्सर्स असे एक फोल्डर तयार केले आहे प्लेलिस्टमध्ये। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकाच फोल्डरमध्ये आतापर्यंतचे HIS 521, HIS 522, HIS 523 आणि आता जे चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे व्हिडिओ, हा आजचा म्हणजे 1 मे 2024चा चौथा व्हिडिओ HIS 524, असे 4ही व्हिडिओ आणि पुन्हा एक येणारा शेवटचा HIS 525चा, तो एक म्हणजे असे 525 शेवटचा। तर असे HIS 521, 22, 23, 24, 25 असे 5ही पेपर सेकंड सेमिस्टरचे MA हिस्ट्री, M60चे तुम्हाला आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये MA हिस्ट्री, M60 होम असाइनमेंट क्वेश्चन्स आन्सर्स फोल्डरमध्ये मिळून जातील। तसेच रेग्युलर चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मिळतील तुम्हाला। परवा दिवशी एक आहे, काल 2 आहेत आणि उरलेले 2 आज आहेत, आजच्या ह्याच्यामध्ये तारखेमध्ये। ठीक आहे, तर आता ही आपण पाहत आहोत आजचा जो व्हिडिओ आहे तो HIS 524 पेपरचा आहे। ह्याच्यामध्ये एकच गृहपाठ दिलेला आहे आणि एकाच गृहपाठामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत। गृहपाठ क्रमांक 1 एकच गृहपाठ आहे, त्यात 2 प्रश्न आहेत। तर पहिला प्रश्न बघूया। अल मसुदी व इब्न खल्दून यांचे इतिहास लेखनाला असलेले योगदान स्पष्ट करा। 10 गुणांसाठी आहे। उत्तर आहे अल मसुदी आणि इब्न खल्दून यांचं एकाच पेजमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। एका पेजेसपेक्षा जास्त उत्तर लिहायचं नाही। 10 गुणांसाठी आहे, एकच पेजमध्ये लिहायचं। ठीक आहे, एक पेज झालं। दुसरा प्रश्न हरबंस मुखिया यांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहास लेखनाला कोणते योगदान दिले ते उदाहरणासह सांगा। हा 5 गुणांसाठी आहे। उत्तर आहे याच्यामध्ये 4 पॉईंट आपण लिहिलेले आहेत आणि ह्या प्रश्नाचं सुद्धा जरी 5 गुणांसाठी प्रश्न असला तरी ह्या प्रश्नाचं उत्तर एकाच पेजवर लिहायचं आहे आपल्याला। ठीक आहे, अशा प्रकारे हा एकच गृहपाठ आहे। एका गृहपाठामध्ये 2 प्रश्न आहेत आणि टोटल HIS 524 पेपरचा फक्त 15 गुणांचा गृहपाठ आहे। छोटा पेपर आहे, 15 गुणांचा गृहपाठ आहे, 15 गुणांकरता। ठीक आहे, ही लवकर संपते, ही लिहून लवकर पार करा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रमैत्रीण नातेवाईक सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा। पुढचा 5वा पेपर थोड्या वेळामध्ये लवकरच अपलोड होईल। तुमच्याकरता व्हिडिओ बनवत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बघत जा। जर एखाद्या वेळेस नोटिफिकेशन येणं गेलं तर दररोज चॅनलवर आपल्या व्हिडिओ येत आहेत। मी दररोज व्हिडिओ टाकत आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये एखादा व्हिडिओ तुमच्या कामाचे नसला तर मी इतरही गोष्टी त्याच्याविषयीमध्ये सांगत असतो। काही नवीन अपडेट्स आलेले असतील, काही नवीन माहिती असेल। आता एक थोडक्यामध्ये सांगतो की जी 25 तारखेचा आपण व्हिडिओ बनवला होता, 25 एप्रिलला जो जी MA आहे ती NEP 2020 पॅटर्ननुसार MA हिस्ट्री, M60, M58, M50, M48 अशी जी आहेत NEP पॉलिसीनुसार चालू झालेली, त्यांचं सेकंड सेमिस्टरचं जे मे महिन्याचं जे टाईमटेबल आलं होतं ते रिवाइज्ड करण्यात आलेलं आहे 29 एप्रिलला। 25 एप्रिलला पहिल्यांदा टाकलं होतं, ती 29 एप्रिलला त्याच्यात दुरुस्ती केलेली आहे त्यांनी। तर ती काय दुरुस्ती केलेली आहे ती कालचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। ऑल MA NEP 2020 पॅटर्न मे 2024 एक्झामिनेशन रिवाइज्ड टाईम टेबल ऑन 29 एप्रिल 2024 अशा नावाचा काल आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे।
त्याच्यामध्ये ती 6 MA जे आहेत, MA उर्दू आहे, MA हिंदी, MA मराठी, MA हिस्ट्री आहे, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे, MA इकॉनॉमिक्स आहे, असे 6 जी MA आहेत. NEP पॉलिसी 2020नुसार चालू झालेले शैक्षणिक वर्ष 2023-24मध्ये आणि सेकंड सेमिस्टर मे 2024मध्ये ज्यांची एक्झाम आहे, अशा सगळ्यांचं टाईमटेबल एकाच व्हिडिओमध्ये कालच्या रिवायझड टाईमटेबल टाकलेलं आहे. ते रिवायझड टाईमटेबल तुम्ही बघायचं आहे सगळ्यांनीही, 6 कोर्सेसच्या लोकांनी बघायचं आहे. ती सेपरेट टाकण्यापेक्षा एकातच टाकले, बघून घ्या. ठीक आहे. असे वेळोवेळी अपडेट टाकत असतो मी. दररोजची व्हिडिओ दररोज बघत जावा. ठीक आहे. प्रोजेक्टविषयी व्हिडिओ येणार आहे लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.